जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अंकुश शेळके, एसएससी डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बरेच दिवस झाले विद्यार्थी एसपीआय आणि जीएसपीआयची या ठिकाणी तयारी करत होते आणि तयारी करत असतानाच आता वेळ आलेली ती हॉल तिकीट मिळवण्याची, म्हणजेच तयारी करत असताना जे प्रवेश पत्र येणार आहेत, परंतु या ठिकाणी हे प्रवेश पत्राच्या संदर्भामध्ये अनेक पालकांचा संभ्रम आहे। संभ्रम असा आहे की आम्हाला एग्जाम सेंटर कोणते मिळणार आहेत सर, एग्जाम कुठे असणार आहे, आम्ही कोल्हापूरहून आहोत, कोणी म्हणते या ठिकाणी आम्ही नाशिकवरून आहोत, मुंबईवरून आहोत, पुण्यावरून आहोत। तर अशा विद्यार्थी किंवा पालक यांना हा व्हिडिओ अतिशय मोलाचा आणि मार्गदर्शनाचा ठरणार आहे। जे या व्हिडिओसाठी नवीन असाल किंवा हा व्हिडिओ तुम्ही बघण्यासाठी जर या ठिकाणी नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून अशीच अपडेट तुम्हाला आता प्रवेशपत्र, निकाल, मुलाखत, त्याच्यानंतर त्यांचं शारीरिक चाचणी या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला या यूट्यूबच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे। चला तर बघूया आता या एसपीआय आणि जीएसपीआयचे महाराष्ट्रात एकूण सेंटर किती असतात। तर सर्वप्रथम पालक आणि विद्यार्थ्यांना मी असं सांगेल की तयारी करत असताना जी एक्झामची आपण ज्यावेळेस प्रवेश पत्र बघतो की कुठे येणार आहे, तर फॉर्म भरत असताना असं कुठलंही ऑप्शन या ठिकाणी नव्हते की आपण त्या ठिकाणी होम सेंटर किंवा केंद्र कोणते मिळणार आहे या ठिकाणी असं ऑप्शन या ठिकाणी दिलेले नव्हते। परंतु मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना असं सांगेल की महाराष्ट्रात एकूण 8 सेंटर आहेत। बघा, जिल्हे तर बघितले तर 36 जिल्हे आहेत आणि 8 सेंटर कोणते असणार आहे हा एक मोठा संभ्रम आहे। तर सविस्तरपणे हा व्हिडिओ आपण बघणार आहोत। तर बघा आता या ठिकाणी 8 सेंटर महाराष्ट्राचे कोणकोणते असणार आहे। नंबर 1 छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद, दुसरे जे सेंटर आहे ते आहे पुणे, तिसऱ्या नंबरचं सेंटर आहे नाशिक, त्यानंतर आहे मुंबई, नंतर लातूर, अमरावती, कोल्हापूर आणि नागपूर, असे विविध विभागातले हे विविध 8 सेंटर महाराष्ट्रातले असणार आहे। मग या ठिकाणी नंबर कोणत्या जिल्ह्याचा कोणत्या ठिकाणी नंबर लागणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। 36 जिल्ह्यातून सविस्तर सांगणार आहे कोणता जिल्हा या ठिकाणी सेंटरला कोणता असणार आहे। म्हणजेच बघा, छत्रपती संभाजीनगर हे जे सेंटर असणार आहे, हे सेंटर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादचे विद्यार्थी, त्याच्यानंतर जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजीनगर हे सेंटर असणार आहे। दुसरे जे सेंटर असणार आहे ते आहे पुणे। पुणे हे परीक्षा केंद्र कोणत्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, जे विद्यार्थी अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर, त्याचबरोबर सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहे त्यांचा होम ॲड्रेस या ठिकाणचा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी पुणे हे सेंटर असणार आहे। नंबर 3 सेंटर आहे नाशिक। तर नाशिक हे सेंटर जे असणार आहे, जे विद्यार्थी नाशिक जिल्ह्यातून आहेत, त्यानंतर धुळे जिल्ह्यातून आहेत, नंतर जळगाव जिल्ह्यातून आहेत आणि नंदुरबार जिल्ह्यातून आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी नाशिक हे सेंटर लागणार आहे। नंबर 4 मुंबई। आता मुंबई म्हणल्यानंतर आवाका खूप मोठा आहे, तर मुंबईमध्ये सुद्धा पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई आली, त्याच्यामध्ये हे मुंबई क्षेत्र, त्यानंतर रायगड, ठाणे आणि पालघर अशा जिल्ह्यांचा समावेश हा मुंबई परीक्षा केंद्रावर या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर लातूर हा जे सेंटर आहे हे आहे 5व्या क्रमांकाचं सेंटर, ते म्हणजे लातूर, लातूर जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश हा लातूर केंद्रावर होणार आहे। त्या नंबरचं बघा, एक बघितलं आपण की अमरावती हे जे नंबर आहे हा 6वा नंबर आहे सेंटरचा। तर अमरावतीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो, म्हणजे अमरावतीमध्ये कोणत्या परीक्षा अमरावती विभागामध्ये दिल्या जातात। नंबर 1 अकोला, त्याच्यानंतर बघा वाशिम, यवतमाळ, अमरावती आणि बुलढाणा अशा जिल्ह्यांचा समावेश हा अमरावती सेंटर यांना मिळणार आहे। म्हणजेच एकंदरीत हे संपूर्ण जिल्हे हे अमरावतीला एक्झामसाठी येणार आहेत। तर सेकंड लास्ट कोल्हापूर हा जर बघितला तर सर्वात मोठा या ठिकाणी परीक्षा केंद्र मानलं जातं। म्हणजेच महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरचे जे काही कर्नाटक बाउंड्रीवरचे राज्य आहे, कर्नाटक राज्यातील जे काही जिल्हे आहेत, अशा जिल्ह्यांचा सुद्धा समावेश या कोल्हापूर सेंटरमध्ये केलेला आहे। आता कोल्हापूरला कोणते विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला जाऊ शकतात, तर सातारा जिल्ह्यामधले सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर जे कर्नाटक राज्यामधील मी सांगितलंय कर्नाटक राज्याच्या बाउंड्रीवर जे जिल्हे आहेत जसे की बिदर, कारवार, बेळगाव,
हे सुद्धा यांना सेंटर जे लागणार आहे हे लागणार आहे कोल्हापूर. आणि सर्वात शेवटी जे सेंटर सांगणार आहेत ते आहे नागपूर. तर नागपूर या सेंटरला भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश होणार आहे. एकंदरीतच विद्यार्थी आणि पालकांना हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण बरेच पालक फॉर्मही भरतात SBIचा आणि GSPIचा, परंतु त्यांना एक्झाम कधी असते, सेंटर कोणते असते हे माहिती पडत नाही. तर निश्चितच हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय मोलाचा ठरणार आहे. म्हणून ही जी एक्झाम्स आहे ही 20 एप्रिल या ठिकाणी 2025ला असणार आहे. महाराष्ट्रातील परत एकदा सांगतोय 8 परीक्षा केंद्र असणार आहे. तर आपण ज्यावेळेस परीक्षेला जाणार आहोत तर प्रत्येक सेंटरला तुम्ही 1 ते 2 तास अगोदर असणं आवश्यक आहे. आणि हो, परीक्षा देत असताना पूर्ण पॉझिटिव्ह माइंड तुम्हाला या ठिकाणी ठेवायचं आहे. विद्यार्थ्यांना पण आणि पालकांना पण सांगतोय की तुम्ही परीक्षा केंद्रावर या ठिकाणी जात असताना 1 ते 2 तास अगोदर तुम्ही परीक्षा केंद्र बघून ठेवणं आवश्यक आहे, जेणेकरून वेळेवर धावपळ न होता तुम्हाला या ठिकाणी सोयीस्कर होईल. चला तर हे काही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल निश्चितच लाईक आणि सबस्क्राईब करा. अजून जर तुमच्या काही अडचणी असतील किंवा हा प्लॅन ए जर SBI आणि GSPI असेल, जर यदा कदाचित SBI आणि GSPI नंतर आपल्या डिफेन्समध्येच जायचं आहे तर याच्या पुढच्या समोरच्या काय ऑपॉर्च्युनिटीज असतात त्या संदर्भात मी अनेक माहिती आणि व्हिडिओ तुमच्या माध्यमापर्यंत घेऊन येणार आहोत. जर ज्या पालकांना असं वाटते की SBI आणि GSPI नंतरचे काय कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज आहे पण तो डिफेन्समध्येच, तर त्यांच्यासाठी जे काही स्क्रीनवर नंबर दिलेत त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधायचा आहे. संपर्क क्रमांक आहे 8421661256. या क्रमांकावर तुम्हाला या ठिकाणी SMS किंवा कॉल करून या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. अधिक माहितीसाठी सुद्धा तुम्ही जो काही वेळ आहे सकाळी 10 ते 5च्या दरम्यान कॉल करू शकता किंवा वेबसाईट पण दिलेली आहे. इव्हन एवढंच नव्हे तर याच्या जे रिगार्डिंग जे काही एक्झाम्स असतात इयत्ता 5वी पासून ते 12वी पर्यंत आणि 12वीच्या नंतर सुद्धा डिफेन्समध्ये जाण्याच्या वेगवेगळ्या ज्या काही प्रवेश आहे ह्या अनेक आहेत. म्हणून अशा पालकांना हा व्हिडिओ निश्चितच एक चांगला असेल आणि मार्गदर्शन ठरेल. निश्चितच अशी आशा बाळगतो. जय हिंद.